2 वर्षीय सोहम लखन कसबे याचा गटारामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेले खड्डे सुरक्षा व्यवस्था न करता उघडे ठेवले गेले आणि त्यामध्ये पावसाचं पाणी साचलेलं होतं। घरासमोर खेळताना चिमुकला त्या पाण्यामध्ये पडला। या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पूर्ण मे महिना जातो तेव्हा या ठेकेदारांना जाग येत नाही आणि जेव्हा जाग येते तेव्हा खूप वेळ झालेला असतो आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण सध्या आपण पाहतोय। पुणे जिल्ह्यातल्या लोणी काळभोर परिसरामध्ये घडलेली आहे। 2 वर्षाच्या चिमुकल्याचा गटारात पडून मृत्यू झालाय। दृश्यांमध्ये आपण पाहतोय की गटाराचं काम ज्या ठिकाणी सुरू होतं त्याच्या बाजूला एक तरी खणलेली आहे आणि या तरीमध्ये पावसाचं पाणी साचलंय आणि कचरा देखील त्या ठिकाणी जमा झालेला आहे। या परिसरामध्ये असणारी जी वस्ती आहे तिथला 2 वर्षाचा एक चिमुरडा या ठिकाणी या गटारामध्ये पडला आणि त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अज्ञात ठेकेदाराच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। मात्र हे सगळं पोलिसांना करण्यात भाग पाडेपर्यंत अगोदरच ठेकेदाराने काम का पूर्ण केलं नाही याचाही तपास होणं अगदी महत्त्वाचं ठरेल आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी ज्या आपल्याला ब्लॅक स्पॉट म्हणता येतील, ब्लॅक होल म्हणता येतील जे दिसत आहेत त्यावर देखील तातडीने कारवाई होणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरतंय। खड्ड्यांमध्ये जे पावसाचं पाणी साचतंय त्यातून मृत्युमुखी पडल्याचे, बळी गेल्याचे यापूर्वी देखील आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत। मात्र जिवंत उदाहरण आहेत गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वीची। मात्र ही अशी अर्धवट कामं नागरिकांच्या जीवावर बेततात। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।